नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून तुम्ही ओळखलंच असणार आहे की आजचा व्हिडिओ जत्रेचा असणार आहे. स्पेशल उन्हाचा कहार एवढा झालाय की नाही हा करता करता फायनली निघलोय. मी म्हणायची ताईला चल, ताई म्हणायची नको जाऊ दे आता लई ऊन लागते नको. आता म्हणलं चल बाई, काय नाही आता येऊ बी तेव्हा बी. आज सुट्टी घेतली, आज लाईव्ह वगैरे काय नाही. मावशी पण रात्री लई उशिरा आल्या 6 वाजता. जत्रा वगैरे तर काही केलीच नाही, पण पाया पडायला आलत्या. मग त्यांना बळच म्हणलं थांबा आज मुक्कावाला नका जाऊ, मग कसं बरं होतं जरा बसल्या. पाहुणे आले की मग ते जत्रेत फिरायला न्यावं लागत. तर मग आता ध्रुव तर बापरे 8 दिवसापासून नाचतोय जत्राला जायचंय. त्याला सकाळी बळच नादी लावलंय, म्हणलं तू दुपारी आलो का मग आपण जाऊ. मग आता त्याला दुपारी पटकन जाऊन तो काय घेऊन गणच घ्यायची त्याला फक्त. मग जाऊन घेऊन येते आणि त्याला दाखवून तेवढी गण घेऊन आलं का झालं त्याचं. मग आम्ही येतो फिरून. आता बघू, आता बऱ्याच ताई म्हणलं ताई जत्रेचा व्हिडिओ शेअर करा आमच्यासोबत, म्हणलं चला मग आता. बरोबर जाणार हा, त्यांना ती म्हणत होती तुम्हीच थांबा दुपारी त्यालाच घेऊन जा. आता कवा दुपारून जायचं, आपल्याला आज दुसरं काम आहे, तिकडून येऊन परत नगरला जायचंय. हा मग त्याच्यामुळंच मग मावशीला म्हणलं चला तुम्ही पण. मावशी म्हणत होत्या मी नाही येत, म्हणलं चला जा तुमच्या काय म्हणते पाहुण्याला आता जत्राला घेऊन जायचंय. बघा आता चला. ते आता आर्यन कधी येत नाही, तो पण म्हणला आज मला पण यायचंय. म्हणलं चल बाबा तू पण, नाहीतर मग तसा कुठं जायचं म्हणलं का नको म्हणतो. आता बाबा आहेत घरी, येतो जाऊन. आता 12:30 झालेत, उन्हाचा कार लय झाला. गावात जायच्या आधी परत इथं थांबलो खालच्या घरी. म्हणलं थोडस यांना सांगून जावं. सांगितलं मग दिवसभर बरोबर कामं करतील. आता जाऊन येतो. तर फायनली आम्ही पोहोचलो गावामध्ये आणि आज आहे जत्रेचा दुसरा दिवस असतो पहा. थोडक्यात खेडेगावाच्या भाषामध्ये म्हटलं तर बाळ्याबोवड्याचा दिवस म्हणजे गावामध्ये भरपूर अशा काही किचनच्या वस्तू किंवा मग आपल्या लेडीजच्या वस्तू, कानातले, पिना, हे ते, क्लचर, अमुक धमुक, लहान लहान मुलांचे खेळणे, हे असे बरेचसे दुकानं लागतात. जे की ते दुकानं फक्त 1 दिवसापूर्वी असतात आणि या दुकानामध्ये भरपूर स्वस्त प्रमाणात गोष्टी मिळतात. तर फक्त तेवढंच नाही, ताजा खाऊ म्हणजे भेळ, लाडू, पुन्हा बर्फी, जिलेबी, असं सगळं जो गोडाचा खाऊ असतो तो सगळा खाऊ आलेला असतो. आणि तो प्रत्येक घरात ह्या दिवशी खाऊ तो जातो. प्रत्येक पाहुण्यांना सुद्धा द्यावा लागतो. मुली बाळी जर आलेल्या असल्या तर त्यांना सुद्धा हा खाऊ सगळं अर्धा किलो, पावशर असं घेऊन द्यावं लागतं. तर खाऊच्या दुकानांचे सुद्धा मोठमोठे स्टॉल लागलेले असतात जत्रेच्या वेळी. आणि कंपल्सरी सगळ्यांच्या घरामध्ये हा खाऊ जातो म्हणजे जातोच. आणि आपल्या घरातनं पुन्हा पाहुण्यारावळ्यांच्या घरामध्ये जातो. तर जत्रेमध्ये हा सगळा खाऊ जो असतो ना तो ताजा बनवलेला असतो. म्हणजे एकीकडे बनवायचं पाठीमागं काम चाललेलं असतं, तिथंच मोठे गॅस सिलेंडर वगैरे सगळं काय असतं. आणि एकीकडे समोरच विकायचं काम चाललं असतं. म्हणजे ताजा बनवून लगेचच्या लगेच विक्रीसाठी हा खाऊ चाललेला असतो. कारण प्रत्येक घरामध्ये घेऊन जातात म्हणल्याच्या नंतर हा खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये त्यांना सुद्धा लागत असेल, तर तशी तयारी ते सुद्धा ठेवत असतील. शेवीचं किती छान पाहता येईल, मस्त अशी एकावर एक शेव रचलेली आहे छान पद्धतीने. आणि मावशींला पण आम्ही घेऊन गेलो होतो. तर इथं मावशींच्या स्वातीबरोबर खरेदी चालली होती. आता मेन म्हणजे इथं रुद्रला आम्ही घेऊन आलो होतो. ध्रुव काय आला नव्हता, ध्रुवचा आज पेपर होता आणि ध्रुवला यायला 2 वाजणार होते. त्यामुळं मग म्हणलं ध्रुवचे पप्पा घेऊन जातील नंतर एकट्याला, आणि त्याला थोडंसं काय पाहिजे ते घेऊन येतील. मग रुद्रला घेऊन आम्ही पुढं आलो होतो. आणि थोडंसं आम्हाला 3च्या नंतर बाहेर जायचं होतं. त्यामुळे म्हणलं चला मावशी पण आलेले आहेत, तर ते पाहुण्यांना घेऊन यात्रेमध्ये जावं लागतं, खरेदी करून द्यावं लागते. त्यामुळं मग म्हणलं चला येऊ थोडंसं फिरून. आणि त्यातल्या त्यात मग ह्या छान अशा टिकल्यांवरती नजर पडली, ज्या की चंद्रकोरच्या होत्या. आणि क्वांटिटी पण जास्त होती आणि प्राईस पण कमी होती. आणि मेन मीन्स जी नॉर्मल टिकली असते ना छोटी, त्या वेगळ्या मटेरियलमध्ये ही टिकली होती. बाकी चंद्रकोर ती पॅकेटमध्ये ती वेगळी असते, पण हे थोडंसं वेगळं पाहिलं म्हणून म्हणलं चला एक डबे घेऊन जाऊ. कधीतरी काठपदर साड्या घातल्या की त्याच्यावरती चंद्रकोर टिकली ही छानच दिसते नथ वगैरे घातल्याच्या नंतर, म्हणून मग एक वेगळी दिसली त्यामुळे घेतली. आणि ताईंनो ह्या वर्षी काही कानातल्यांची आमची शॉपिंग झाली नाही बरं का, कारण ह्या वेळेस ना जत्रात कमी प्रमाणात स्टॉल लागले होते, खूप सारे स्टॉल नव्हते. आणि दुसरी एक गोष्ट की त्यावेळेस खूप सारे म्हणजे आणले होते, त्यातले निम्मे तसेच होते. आणि ह्यावेळेस सेम तीच व्हरायटी रिपीट होती, वेगळं काही असं दिसलं नाही घ्यायला.
कानातल्यांच्या कलेक्शनमध्ये. नाहीतर 20 रुपयावाले स्टॉल बरेचसे लागलेले होते, पण असं युनिक वेगळं काही कानातलं दिसलं नाही. त्यावेळेस जे होते ना त्याच टाईपमध्ये होते. असं घ्यावं असं काही इच्छा झाली नाही, त्यामुळं मग नाही घेतले. आणि हा जो 20 रुपयाचा स्टॉल होता, इथं भरपूर अशी गर्दी लागलेली होती. काही पण घ्या 20 रुपये, काही पण घ्या 20 रुपये म्हणल्यानंतर काय मग आपल्याला काय मग 100 रुपयात काही पण तिथे जाऊन 5 वस्तू खरेदी करतात. हा मान्य आहे की आपल्याला माहिती असतं की हे जास्त दिवस टिकणार नाही, लॉंग लास्टिंग नाही आहे, पण तरी पण जाऊन आपण त्या वस्तू खरेदी करतो की चला एकदा दोनदा घातलं की तुटलं किंवा साईडला पडलं, कलर गेला तरी चालेल, पण एकदा दोनदा घातलं तेवढीच आपली हौस होऊन जाते. तर बरेचसे असे मोठमोठे स्टॉल लागलेले होते वेगळे, पण तरी पण दरवर्षी इतकी यात्रा यावर्षी भरलेली नव्हती. फार कमी प्रमाणात दुकानं लागलेली होते. मुलांच्या खेळण्याचे तर हार्डली 2-3च दुकानं होते, आणि हे बाकी असतील 2-3च अशी थोडीशीच यात्रा भरलेली होती, जास्त काही नव्हती. आणि जत्रेतला हा एक फायदा मेन मीन्स की कितीही वय झालं तरी आपल्या गावातल्या बालमैत्रिणी आपल्याला भेटतात. तर मावशींची लहानपणीची मैत्रीण शाळेतली, जे की एका वाडग्यात मोठ्या झालेल्या आणि लहानपणापासून एकत्रित लग्न होईपर्यंत ती मैत्रीण भेटली. मग मैत्रीण भेटल्यावर काय गप्पा मग काय कमी असतात काय, मग बाजार असू नाही तर काही असं तिकडं कुणी ऐकू नाही तर काय येऊ गप्पा. बऱ्याचशा वेळ त्यांच्या भर उन्हात वरनं ऊन लागते, आम्ही म्हणतोय ऊन लागते साईडला थांबा, पण लहानपणीच्या मैत्रिणी म्हणल्याच्या नंतर मग गप्पा त्यांच्या चांगल्या अशा रमल्या तिथं. म्हणलं चला मारू दे, आणला थोड्या वेळ गप्पा. मग तिथं बऱ्याचशा चांगल्या 10-15 मिनटं मैत्रिणींच्या गप्पा झाल्या, कारण एवढ्या वर्षातनं भेटायचं म्हणल्याच्या नंतर खूप म्हणजे अशी याची गोष्ट आहे. आणि मेन मीन्स आता एका गावात असल्यामुळं गाव कसं छोटं असतं, आणि त्याच गावात मग मुली जरी बाहेर लग्न करून गेल्या तर ते यात्रेच्या निमित्ताने तरी एकत्र नंतर येतात. त्याच्यामुळं बालपणीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना भेटायचा चान्स मिळतो. तसं सिटीमध्ये असल्यावर नाही, वेगळा फरक पडतो, पण गावात असल्यावर ही गोष्ट खूप भारी आहे. त्यानंतर थोडंसं पाहत पुढे आलं. हा जे चिनी मातीचे जे पॉट होते त्याच्यावरती नजर पडली, आणि खूप छान त्याचा आकार पण मस्त होता. पुन्हा त्याचा कलर कॉम्बिनेशन छान होतं, एकदम मस्त असं. तर म्हणलं घेऊन जावे मग एक 4-5 पॉट. काही पण डायनिंग टेबलवरती लोणचं झालं, चटण्या झालं, काहीही ठेवायला कामं येतात. त्यामुळं मग म्हणलं चला स्वतः म्हणली 4 घेऊयात. आधी 2च म्हणलं, पण मागून म्हणलं राहू दे 4. लोणचं वगैरे कशाचं पण काहीही ठेवायला, ते तूप म्हणा काहीही ठेवायला 100% कामं येणारच. अशा बरेचसे पॉट होते. आपले जंगल विलाचा रेसिपीचा जो सेटअप होता तिथं बरेचसे हे पॉट आपले अजूनही आहेत एका पेटीमध्ये भरून ठेवलेले. काय माहिती आता कधी फ्युचरमध्ये तिथं कधी बनवायचं योग येतोय का नाही येतोय, पण खूप याने आम्ही ते जंगल विलाचा जो सेटअप आहे एक वस्तू फिरून आणून ते सगळं तयार केलं. तर तो सेटअप उभारला होता पैशाबरोबर. त्याला तितकं आम्ही मनातून प्रेमाने ते सगळं पेंट करून वगैरे जे सजवलं होतं, कारण प्रत्येक ठिकाणी पैसाच हे होतं असं नाही, आपण मनातून असं प्रेमाने पण बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे तिथल्या ज्या वारली पेंटिंग्स आहेत, तो कलर आहे, तो सगळं आम्ही दोघींनी हातानेच दिला होता. पण आता तिथं बनवणं होत नाही, बाकी काही नाही. आणि ते जे चॅनल आहे ते आता चालवत नाही, त्यामुळे ते बंद पण पडलं आहे, कारण त्याच्यावरती आपण व्हिडिओ रेग्युलर टाकणं पण गरजेचं असतं. नाहीतर नाही आपण खूप दिवस टाकले की ते बंद पडायचे पण शक्यता असते. तर तिथं आम्ही कामच करत नाही म्हणल्याच्या नंतर ते आता डिमॉनिटाईज पण झालेलं असू शकतं, मला असं वाटतं. मी चेक नाही केलं, पण 99% ते झालेलं असणार आहे, कारण आपण मागच्या पाडव्याला ते सुरू केलं होतं चॅनल आपण, आणि 1 वर्ष जर चॅनलवरती व्हिडिओ नाही टाकले तर ते डिमॉनिटाईज होऊन जातं. त्यानंतर बऱ्याचशा अशा चाळणी वगैरे काही चांगल्या गोष्टी, पारंपरिक ज्या गोष्टी असतात अशा काही, त्या फक्त यात्रेमध्येच मिळतात. आता चाळण काय पारंपरिक नाही, म्हणजे आहे म्हणता येईल, पण जे टोपली झालं, हारे झाले, अशा ज्या गोष्टी असतात त्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला यात्रेमध्येच बघायला मिळतात. आता मार्केटमध्ये पण भरपूर ठिकाणी मिळतं, पण यात्रेमध्ये कसं काही गोष्टी ओरिजिनल पण असतात, जे छोटे मोठे कारागीर हाताने बनवून घेऊन येतात, तर त्यांच्याकडून पण घेतलं की ते जास्त दिवस टिकतं. आता काही गावामध्ये अशी जी घरं आहेत ते ही यात्रा ती यात्रा बरेचसं सामान असं यात्रेतूनच खरेदी करतात. टोपल्यांची झालं, अशा बऱ्याचशा गोष्टींची झालं. तर मग वेगळे असे म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू असतात त्याचे सगळ्यांचेच छान असे स्टॉल लागलेले होते. ते कॉफी मग फार आवडले होते, पण म्हणलं घेऊ का नको. मग नंतर म्हणलं पुढे गेल्यावर आणखी पाहूयात 1-2 दुकानामध्ये, म्हणून ते घ्यायचं राहून गेलं, ठेवून दिलं. आणि शेवटी ते नाहीच घेण्यात आले. विसरून गेलो नंतर पुढं उन्हाच्या इथं, कारण ऊन एवढा लागत होतं, वरनं उन्हाचा कहार, आणि भर उन्हामध्ये खाली सगळी शॉपिंग चाललेली होती.
कारण उन्हाचं फिरायला नको वाटतं. संध्याकाळचं काय नाही, पण ऊन वरनं लागत असल्यावर ना इच्छा होत नाही बिलकुल फिरायची. कारण अजून तर उन्हाळा सुरू व्हायचा एकदम कडाक्याचा, तरी सुद्धा एवढ्या उन्हाच्या झळ्या लागत होत्या. ताई कितीला आहे? ते 40ला आहे, काळेवाले ते 50ला. तर मोबाईलवर दाखवत आहे का त्यांना? जरा हे बी दाखव. देखो त्याला मोठा हे 150ला आहे. दीडशे घे माग 150 द्या. 4 आणि हे दे 150 ही चांगली आहे. अगदी तर काट्याची चाकू पण त्यांनी आणलेत 10 रुपये साठी. गॅस घासायला हे घासून घ्या, रॅशेस नाही पडत. महागाईच्या काळात कोणती पण वस्तू घ्या 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. मुंबई सेल मुंबई लाट. आम्हाला सोडून आली तू, आम्हाला सोडून आली असून का? कोणती पण वस्तू घ्या 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. मुंबई मनीष ताईला सेल म्हणलं मुंबई होतं लाट. मनीषा ताई कुठे? ती नाही आली, तिला म्हणलं होतं आपण तेल जाऊ. तेल तेल. महागाईच्या काळात कोणती पण वस्तू घ्या 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. मुंबई पण वस्तू घ्या 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. मुंबई सेल बरं बाई, पाठ मुंबई लाट. काय हे ना? पाठ खाल झाली. तुला पाठ तेल तेल तेल. महागाईच्या काळात कोणती पण वस्तू घ्या 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. काळं मुंबई सेल मुंबई लाट. आणलं. कोणतं चांगलं आहे? लय मोठं नको बाय. आता जरा घेऊ काय खंडायचं नको. घराचं काय करायचं तुला? कधी काम यायचं का नको? नको ना. हो. मला 120 आहे. त्यानंतर चला मध्यंतरी टोपलं खूप खराब झालं तर ते टाकून दिलं. मग खालच्या साईडने काळं काळं झालं होतं. आणि कुठलंही किचन, कितीही कसंही घर असो किंवा कुठेही आपण राहू, ते किचन टोपल्याशिवाय अधुरं आहे असं मला तरी वाटतं. कारण प्रत्येकाच्या किचनमध्ये टोपलं पारंपरिक जरी असलं, किती आपल्याकडे चांगले हॉटपॉट असले चपात्या ठेवायला भाकरी ठेवायला, तरी टोपल्याशिवाय मजा नाही. ते कुठंतरी ते फील येत नाही त्याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर. टोपलं लागतच बाबा, मला तरी लागतं किचनमध्ये. बाकी जरी भले त्याच्यात 2च भाकरी टाकू, बाकी चपात्या हॉटपॉटमध्ये ठेवू, पण टोपलं भाकरी टाकायला टोपल्याशिवाय मजाच नाही. कारण हॉटपॉटमध्ये भाकरी मोडून ठेवावं लागतात, मग ते कसं तरी कुठेतरी थोडा चिपचिप वगैरे होतात. ते टोपल्याशिवाय म्हणजे हेच नाही किचनला, एक हेच नाही आहे. टोपलं किचनमध्ये दिसलंच पाहिजे. त्याच्यानंतर चला माठसुद्धा यात्रेमध्ये विकायला आले होते. कारण आता कडकत्या उन्हाचा सीझन सुरू झालेला आहे आणि बरेचसे लोक जे गावातले लांब जाऊ नाही शकत किंवा मग ज्याला लगेचच पाहिजे, तर यात्रेतून सुद्धा माठाची खरेदी इथं लोकांची चालू होती. त्याच्यानंतर लहान मुलांच्या तर छोट्या छोट्या वस्तूंचं तर विचारायची सोय नसती. खूप साऱ्या छोट्या छोट्या वस्तू विकायला येतात. अगदी 10 रुपये 15 रुपये 20 रुपयापासनं. भलेही ते मुलांचं 1 तासाचं खेळणं असो, 1 तासच खेळणार आहेत सगळ्यांना माहिती असतं, किंवा 1 दिवसाचेच आहे, नंतर त्याचे तुकडे तुकडे पडून सगळे अंगणात फेकले जाणार आहेत. पण तरी पण त्या गोष्टी घ्याव्याच लागतात. मग सुनीताताईंना सुद्धा खाऊ घ्यायचा होता. इथं बराच वेळ आम्ही उभं राहणार, कारण आम्ही जेव्हा आतमध्ये एंट्री केली तेव्हा सगळा खाऊ घेतला होता. कारण तो घ्यायला सुद्धा तिथं फार गर्दी असती. मग त्यांच्याबरोबर बराच वेळ तिथं खाऊच्या दुकानांपुढे उभं राहिलो आणि येताना नंतर मग सोबतच निघलो. तुमचा घेऊ काही रस फोटो होय. हा पटापटा वाडा फुर फुर वाडा. कवाची गोळा ते म्हणतात. कवरा फुरफुर केलं तरी संपायचं नाही. संपायचं नाही, खरं संपायचं नाही. बघ केव्हा
संध्याकाळ फक्त तेवढंच खावी बाकी टाकून देते मला मागायचं आहे का मला मागच आहे वड बाय थोडीच राहायचं वडीच राहायचं पोटात गार होतंय ना पोटात गार होतंय खायला भारी पण त्यांनी मिक्स आणल्यावर का ते मिक्स नव्हता आणायचा राव एकच कलरचा आणायचा होता कोणता तरी काला खट्टा नाही तर मग कैरी हा हा किती गार हा वडा झालं का खाल्लं खाल्ला है ना मर जातात माझी अरे प्रणव तू नाही घेतला का रे हा, तर ते वेळ चालू तर वडीतोय फोरका मारायचा एक करून. गोळा भारी आहे ना गोळा खायला एक ठिकाणी जाऊ गाड्या तुम्हाला नाही. लय भारी लागत होता. खोबऱ्याचा किस बीस त्याच्यामुळे लय भारी गोळा लागत होता ती कुठं खाल्ला होता का आपण हायवेला का हा लयच भारी होता नाही का गं? तर ना उद्या जाऊ गाड्या आपण तिकडे वेळात वेळ काढून स्वतःला खायचं माझी गोळा झाला हा संपला काय बघ ही भारतीची स्वातीने आका गोळा खाल्ला मी तुमच्या वाचले व्हिडिओ काढी तर खायचाय मला सर आला यांना अगं बा काय वडीता मग तुम्ही सर त्याच्यात ज्यूस तसाचे तसं जेवण माझं तसं ते बघ काय धुरी आली धुरी तू स्कूल मधून आणि वल्ला का म्हणून झाला ह्यो होय बेरी बेरीच चला चल पाय बाजरी चला 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 लय गरम झाला आंघोळ करतात चला पाणी घेत होता काय ना आंघोळ तुम्हाला पुढे खायचे आहेत ना खायचे का तू जत्रासाठी फक्त त्याला काहीच घेणं घेणं काय घेणं देणं नाही चल ते खायला काय कुरकुऱ्याचे पॅकेट न्यायला ते जत्रात आलता गोळे हा गोळा आईस्क्रीम खाल्ली गोळा आईस्क्रीम साठी वय मग घरी आणलीस तुला आम्ही कोण चिंटू काय नाही 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 ऐक तर चला आलोय जत्रेवरून गेलो ती एकदम उन्हाच्या कारात आणि आलो मी उन्हाच्या कारात 2:20 झाले आणि जत्रेतली शॉपिंग बघा काय काय केली दरवेळेस आम्ही कानातले वगैरे भरमसाठ गोळा करून आणत असतो आता 3 दिवसापूर्वी घर आवरायला काढले म्हणजे बेडरूम आवरायला काढला होता तर त्या वर्षीचे कानातले एक डब्यात भरून जसे तसेच होते त्याच्यात सील सुद्धा ओपन केलेलं नव्हतं आणि ताईला म्हणलं बघ जसे तसे आहेत अजून घालणं नाही झालं मग या वर्षी कानातल्याकडे अजिबात गेलंच नाही बाकीच म्हणलं घरात ज्या लागणारे वस्तू ते घ्यावे तर मग मस्तपैकी हे चिनी मातीचे पॉट छान वाटले आणि कमी प्राइस मध्ये पण मिळले तरी हे घेतले 4 वगैरे भारी वाटला एकदम म्हणलं चला चटण्या वगैरे ठेवायला त्याला चांगले लोणचं काही पण 40 रुपयात काय येतं 50 हा, 50 60 रुपयाला म्हणत होते मग 200चे 4 दिले आणि मस्त आहे बघ ना आकार वगैरे आणि कलर पण छान आहे असे स्पून पण पाहिजे ना त्या साईडला 50 रुपयात आपल्याला कोण काय देईल त्याच्यानंतर चाळण नाही म्हणून एक घेतली अगोदर 2 आहेत त्या दिवशीच नवीन आणल्या त्या घेतल्या आणि चांगली खरं ते चाळणी बिळणी ना यात्रेत पूर्णाची एक घ्यायची होती ग स्वाती हाय का पूर्ण काय का तुम्हाला हाय पण ती कडाला थोडी अशी हे झाली मोडल्यासारखी झाली ती म्हणून मग ती बघ हे छान तुला आहे, तुला strong म्हणे आहे. नको घेऊ खाज्या दर राहू दे जत्रेला बाई. गेल्यात खाज्या घेतली कुठे आरे टाकते काय देऊ खाज्या गेला ते भांगार मध्ये आता परत आणलाय ते काजावर भांडणं होते बागची तस काय कोणाचं कोणी प्रणयचं आहे आलो आलो म्हणा बाळा हा ते झालं त्याच्यानंतर हे लय मस्त भेटलं आम्हाला चंद्राची टिकली सहसा बघा आपण चंद्रकोर घेतो पण ती कपाळावरती राहत नाही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काठपदर वगैरे वरती छान वाटण ही आणि साईज वगैरे पण जास्त मोठी नाही जास्त छोटी पण नाही तर मस्त भेटली ही 10 रुपयामध्येच नाही सॉरी 20 रुपयामध्ये आणि त्या 20 रुपयाच्या चक्कर मध्ये सुट्टे पैसे नव्हते बिचारीने 2-2 रुपये 1-1 रुपये माझ्या हातात टेकावल्या म्हणलं बाई नको बाल तू हे सुट्टे पैसे त्याच्या ऐवजी हे कंगवे दे अगं मग अशी घ्यायची ना हँडलची घ्यायची नव्हती बाई बिचारीकडं पण चांगले आहे बघ ना नाही आणि चांगली quality आहे. छान आहे अगं कंगवे चांगले पण ते आपल्याला सवय आहे ना असं धरून विचारायची ते म्हणजे पकडायला चांगले मिळाले मग म्हणलं नको देऊ बाई त्याच्या ऐवजी कंगवे दे लागतेच त्याच्यानंतर हे किती महागडे चाकू आणा आपण 150 वाला आणा 200 वाला 250 वाला आणा. 250 वाला आणा पण काहीच उपयोगाचं नाही ज्या चाकूला इथं दात असते बघा ते चाकू जास्त दिवस टिकतात आणि तुटत धार पण जात नाही. नाही, धार जात आणि नाही. असं नाही का बा जत्रेतल्या वस्तू सगळ्यात हलक्या क्वालिटीच्या असतात किंवा खराब असतात काहींचं म्हणणं असं मग जत्रा आहे मग सगळं हलक्या क्वालिटीच आहे का 10-20 वालं पण 10-20 वाली वस्तू पण कधीतरी वर्ष 2 वर्ष टिकते आणि आता हे चाकूचं- पोटच
हे पॉटच दुकानात गेलं तर 200-250 रुपये एक लेबल लावून देते आणि छान असं काचीमध्ये ठेवते. झाला ते 200-250 रुपयाचा चिनी मातीचा. काय तर मग हे 2 चाकू आणले आवर्जून, म्हणलं काही नाही पण हे 2 चाकू पहिले घ्या कारण लागते. आम्ही त्या दिवशी आणले दोघं गेलतो तर 10 रुपयाचा. हाय का ह्यो लागला बाया मला खाजवायला. हा स्पंज 10 रुपयाचा मस्त. म्हणलं शेगडी घासायला, कारण की आता ती शेगडी तारेच्या वस्तूनी घासली ना ते स्क्रॅच जाते त्याच्यावरती, मग हात त्रास लागलाय. पडते. हा तर हा, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जत्रा म्हणलं की जत्रातला खाऊ, मग ते भेळ, ते लाडू. तरी लय नाही आणलं. हे असल्यावर लय आणते 1-1 किलो. महिना पडतं मावशी तरी डब्यात. शेवटी फेकून द्यावा लागत म्हणून ह्यावेळेस मी म्हणलं घेऊच नका जास्त. सगळ्यात भारी काम की जे की अशा पद्धतीने टोपले, सुप, झाडण्या, झाडू, बरेच काही वस्तू येतात. पारंपरिक वस्तू सगळ्या यात्रेमध्ये भेटतात, तशा मध्यंतरी भेटत नाही. टोपलं एक दिवस म्हणजे इतकंच खराब झालं होतं का, म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी छट्टाई आली होती. टोपलं बघितलं, मग आम्हाला म्हणली टोपल्याकडे कुणी बघितलं तुमच्या घरातून पळून जाईल म्हणली, फेकते टोपलं लवकर बाहेर म्हणली. ते एवढं खराब झालंय त्याच्यात ठेवता का म्हणलं, एवढं काय नाही, टोपलं हे त्याच्यात थोड्या काड्या बिड्या तुटलेल्या होत्या म्हणली. काड्या नाही तुटलेल्या, कलर ते गेला होता त्याचा. काड्या हा, नव्हत्या तेच तुटलेल्या. पण. त्याला सांग ना आलो म्हणा 1 मिनिट. नाही कंपनीचा आहे पहिले त्याचा वाला. तर मग भारी आता उन्हाळ्यामध्ये मुंग्या वगैरे लागत नाही. आता सहसा खेडेगावातले आहेत ना शिकट आणते वरती आणि शिक्या आता कोण नाही टांगीत बाई. आता नाही राहिलं. पण बऱ्यापैकी गावात आता बरेच जण म्हणजे ज्यांचे जुने घर आहेत ते काजू बसते मुंग्या वगैरे लागत. हा बोला मेजर साहेब बोला. एवढ्या लाडाने आवाज बोका नाही तो. अगं मग मी लाडाने दिल्यावर ते पण लाडानेच बोलणार मला, हो ना. मग गेले पडून गेलं. व्हिडिओ चालले म्हणले गेले. हा, तर मग हे एक टोपलं आणलं. किती दिलं? 100 रुपयाला ना. चांगलं आहे, जास्त छोटं नाही मोठं नाही. 120 म्हणत होती, सुनत काय म्हणली 100 ला दे. मग झाली अशी झाली आमची शॉपिंग. बाकी तर काही ए अजून काहीतरी घेतलं ना आपण. नाही, काय नाही घेतलं. घेतलं होतं का? जाऊ दे त्यांना, जाऊन तोय मागून. मला आमटी घ्यायची, माझा आमटी सांगितलं होतं. चांगलं जाऊ ना, मी आणीन तुम्हाला पण नंतर. त्यांच्या मापाच्या भेटायलाच नाही. मापच मी आता जाणार आहे बाजारात. आम्ही जाणार आहे 4-5 दिवसांनी. मग आणून ठेवीन तुम्हाला. चला मग. झाली झाली एवढीच होती. हा ना. भारी आहे पण. कॉफी मग राहिले का? ते छान होते कॉफी मग. राहून गेले. तू म्हणली पुढं बघू. काय ते कॉफी मग ते असे मोठाली कॉफीचे. नाही, तुम्हाला नाही उतारा. नाही ऊत आलाय पण आवडली होती. सारे कपडे ना. आवडून तो होते तो. हा. नाही घे तरी मी लय मन आवडते बरं का मावशी आता बाहेर गेल्यावर. हा मला तरी मी आता एवढाच विचार करते, आवड तरी मी पुढचा विचार करते बाया टाइम आहे का मग आता याला साफ करायला. असं माझ्या डोक्यात पहिले मी घेत होते डायरेक्ट. आवडलं विचार नव्हती कधीच ही करायची. मी म्हणलं होतं का मग माझ्या पण तुमची बरं का. हा स्टीलची क्वालिटी चांगली आहे तिची. 30 वाल्या बी दाखवल्या होत्या त्यांनी. त्या दुसऱ्याची ना ही तार आहे ना ही तुटती इथून पीठ गळतं म्हणजे चांगली आहे. आणि त्या जत्राशिवाय भेटत नाहीत त्या चाळण्या. दुकानात भेटत असतील पण जायला टाइम नाही ना. चला आता लई मोठे शॉपिंग झाली स्वाती अक्काची. झाली पण काय कमायना नसतं गेलेलं ती पण नसती झाली. हा ना. काळा चालली होती आपली, नको ऊन लई दुनिया आणि भानगडी. आता ध्रुव नव्हता म्हणून माझी इच्छा नव्हती. ते असल्यावर मग जावंच लागलं असतं. जाईल त्याला. ते काय आणणार, एक बंदूकच आणायची त्याला तेवढ्यात. आपल्याला कुठं काय घ्यायचं होतं, पोरांचा नाद होता म्हणून म्हणलं होतं चला. बरं चल फोन कर त्याला. चला आम्हाला थोडं बाहेर जायचंय. त्यानंतर मग थोडंसं आमचं बाहेर काम होतं तर तिकडे गेलो आणि आता म्हणलं चला थोडासा भाजीपाला पण फ्रेश घेऊन जावा. तर हायवेच्या साईडलाच भाजीपालाचं इथं रोज मार्केट भरतं संध्याकाळी 4च्या नंतर. आणि ध्रुवला पण यात्रेला राजू काही कारणास्तव आले नाही. तो स्कूलमधनं आल्याच्या नंतर बाहेर गेलते. आता मित्र म्हणल्याच्या नंतर काय तर मग म्हणलं चला त्याला पण मग तिकडे यात्रेत नेऊस तर इकडे एखाद्या टॉयज शॉपमध्ये नेऊन. परत तो नाराज झाला असता. आधीच आम्ही आलो तेव्हाच फुगला होता. म्हणलं त्याला तिथून काहीतरी घेऊन द्यावं आणि भाजीपाला पण घ्यावं. लकीली आमचं काम दोघींचं लवकर आटपलं. तर म्हणलं मग चला फ्रेश छान असे छोटे काट्याचे वांगे होते. तुमच्या दाजींना फार आवडतात खारं वांगं गेल्याच्या नंतर. तर म्हणलं ते थोडेसे घेऊन जावं. शेतकऱ्याचा माल होता मस्त अगदी ताजा तोडून आणलेला. आणि आज रोजच्या याच्यानुसार आज थोडेसेच म्हणजे भाजीचे मार्केट साईडला जे 4च्या नंतर बसतात ते फार कमी प्रमाणात दिसलं. जास्त दिसलं नाही कारण मोठं मार्केट तिकडं पाचगाव आमच्या तिकडं भरतं. इकडं पण भरपूर असतात पण आज एवढं मला असं काही दिसलंच नाही. आणि भाजीपालाही तितका फ्रेश नव्हता. आता उन्हाळा लागला की हीच पंचायत होणार आहे बाबा 3-4 महिने फ्रेश भाजीपाला मिळणार नाही. भाजीपाला घेतला आणि छान अशी मस्त म्हणलं चला इथं पाणीपुरी एन्जॉय करावी. छान अशी फेमस आहे इथली पाणीपुरी. आली की
आम्ही खाऊन जात असतो इथं कधी येणं जर झालं तर मग पाणीपुरी खाल्ली आणि मग ध्रुवला म्हणलं चला त्याला एक छान असं काहीतरी घेऊन द्यावं, नाहीतर मग यात्रेला नेलं नाही, यात्रेला नेलं नाही असं ओरडत बसून 4 दिवस रडणार. तर त्याला एका टॉय शॉपमध्ये नेलं आणि तिथनं त्याला थोडीशी खरेदी करून दिली. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. बाय.